आमच्या घरी तिखट शेवया कोणालाच आवडत नाही. पण जेव्हापासून मी हा सिक्रेट मसाला यामध्ये टाकायला लागले ना, तेव्हापासून सर्वच ही रेसिपी खूप आवडीने खातात आणि नेहमी करायला देखील सांगतात. तर कशी करायची ही रेसिपी? त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. तर ही रेसिपी करण्यासाठी इथे मी 1.5 कप शेवया घेतलेल्या आहेत. ह्या घरून पाठवलेल्या शेवया आहेत माझ्या आईनी. यामध्ये गहू आणि रव्याचा वापर करून मीडियम साईजच्या ह्या शेवया केलेल्या आहेत. तर अर्धी कढई म्हणजेच 1 लिटर पाणी उकळायला ठेवलं. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये 1.5 कप शेवया घातलेल्या आहेत. शेवई भिजेल एवढं पाणी असलं पाहिजे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. एक चांगली खळखळून उकळी काढायची मोठ्या आचेवर आणि त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा. 1 मिनिटामध्ये ही शेवई छान अशी शिजल्या जाते. तर आता इथे लगेचच मी गॅस बंद करते. तर शिजल्यानंतर ही शेवई अगदी दुपटीने फुलते. तर शेवया करताना त्यामध्ये गव्हाबरोबर रव्याचा वापर केला ना, तर मस्त अशा शेवया होतात. अजिबात त्या शिजल्यानंतर अशा स्टिकी होत नाहीत, एकमेकांना चिकटत नाहीत किंवा त्याचा गाळ होत नाही. तर लगेचच आता ह्या शेवया चाळणीमध्ये काढायच्या. थोडंसं थंड पाणी त्यावर घालायचं, म्हणजे त्या ओव्हरकुक होत नाही, कुकिंग प्रोसेस थांबते. त्यानंतर हवं तर तुम्हाला जास्त प्रमाणात करायच्या असतील तर यावर थोडंसं तेल घालून एकदा मिक्स करून ठेवायच्या आहेत. मी इथे झटपट करणार आहे, त्यामुळे हलक्याशा त्या मोकळ्या करून घेते. तर पाहिलत ना, मस्त मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत. अजिबात त्या एकमेकाला चिकटलेल्या नाहीयेत. तर अशा पद्धतीने शेवया इथे आपल्या उकडून झालेल्या आहेत. त्या थंड करायला ठेवते आणि बघूया पुढची प्रोसेस. तर इथे घरात उपलब्ध असलेलं साहित्य घेतलंय. त्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा आणि गाजर घेतलेला आहे. तर इथे टोमॅटोची फक्त सालच आपल्याला वापरायची आहे. सगळं काही साहित्य मोठ्या-मोठ्या आकारात कट करून घेतलंय. त्यानंतर चॉपरच्या सहाय्याने मी बारीक करणार आहे. हवं तर तुम्ही लांब-लांब बारीक आकारात देखील हे सगळं साहित्य कट करून घेऊ शकता. मी चॉपरच्या सहाय्याने एकदम बारीक करणार आहे, जेणेकरून मग मुलं खातात. मोठ्या आकाराच्या भाज्या टाकल्या ना, की मग ते बाहेर काढून ठेवतात. म्हणून मी अशा पद्धतीने चॉपरच्या सहाय्याने बारीक करून घेते. तर आमच्या घरी ना नेहमी गोड शेवया, त्याची खीर केली की सगळे आवडीने खातात. पण तिखट शेवया अजिबात कुणालाच आवडत नाही. पण मी जेव्हापासून हा सिक्रेट मसाला घालते ना, तेव्हापासून सगळेच आवडीने खातात. तर इथे फक्त 1.5 टेबलस्पून तेलामध्ये ह्या भाज्या फक्त 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायच्यात. त्यामध्ये क्रंच तसाच राहिला पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 पास्ता मसाल्याचं पॅकेट घालायचं आहे. भाज्या परतून घेतल्यानंतर अर्धं पॅकेट घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या मोठ्या आचेवर 1 मिनिट परतून घ्यायच्या, म्हणजे त्यामध्ये क्रंच राहतो. त्यानंतर हा मसाला घालून गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची. त्यानंतर शेवई घालायची आणि शेवई घातल्यानंतर परत हा मसाला घालायचा आहे. दुसरं काहीच मी ॲड करत नाही, फक्त हा पास्ता मसाला घालते. 1 पॅकेट अगदी 5 रुपयाला मिळतं. पण ह्या एका मसाल्यामुळे या शेवईला खूप छान चव येते. मी यामध्ये दुसरं काहीसुद्धा ॲड करत नाही. फक्त हा एकच मसाला घालून मी ही शेवई बनवत असते. तुम्ही हवं तर यामध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार हा मसाला कमी अधिक प्रमाणात घालू शकता. अगदी 1 पॅकेटमध्ये 1.5 कप शेवई छान पद्धतीने होते. अगदी मस्त चव येते. नक्की एकदा करून बघा. शेवई घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला इथे दिसत असेल, अजिबात शेवई स्टिकी झालेली नाही आहे. मस्त मोकळ्या-मोकळ्या ह्या शेवया इथे तयार झालेल्या आहेत, बघू शकता. आणि अगदी थंड झाल्यावरही अशाच राहतात, अजिबात स्टिकी बनत नाही. तेव्हा जर तुम्हाला शेवया बनवायच्या असतील तर तुम्ही देखील त्यामध्ये गव्हाबरोबर बारीक रवा किंवा जाड रव्याचा देखील वापर करून शेवई बनवू शकता. आता इथे मी कोथिंबीर घातलेली आहे यावर. तुम्ही हवं तर कांद्याची पात देखील घालू शकता. मी अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवलं आहे. तुम्ही यामध्ये मटार, कॉर्न, पनीर किंवा तुमच्या आवडीचे साहित्य घालून देखील ही रेसिपी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी अगदी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी आहे, पण चवीला मात्र खूप भारी होते. मुलांना खूप आवडते. एकदा नक्की करून बघा. तुमच्याही घरामध्ये जर तिखट शेवई कोणाला आवडत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मोठ्या आचेवर 1 मिनिटभर भाज्या परतून घ्यायच्या. त्यानंतर अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. शेवई घातल्यानंतर 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर लगेचच ही रेसिपी तयार होते. चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.